लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वट पौर्णिमेला पत्नी पीडित पुरुषांची पिंपळ पौर्णिमा 108 प्रदक्षिणा घालून केली न्यायाची मागणी. वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नी पीडित पुरुषांनी केली मागणी. छत्रपती संभाजीनगर येथे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला वाळूज महानगरातील करोडी शिवारात पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमेच्या दिवशी बायका वडाला 7 फेरे घालून 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी साकडे घालतात. मात्र काही भांडखोर बायकांमुळे त्रस्त झालेल्या पुरुषांनी वटपौर्णिमेच्या 1 दिवस आधीच पिंपळाला चक्क 108 उलटे फेरे घालून अशा भांडखोर बायकांचे न ऐकण्याचे साकडे घातले. पीडित पतींचे म्हणणे आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी यमराज व्यस्त असतील, कारण आमच्या बायका येतील, यमराजला खोटानाटा सांगून आम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा यमराजा त्यांचे ऐकू नको. त्यांनी आम्हाला या जन्मात अतिशय असह्य वेदना दिल्या आहेत, असे साकडे पतींनी घातले. सध्या अनेक पुरुषांना विवाहानंतर त्यांच्या पत्नीपासून मानसिक छळ, खोटे गुन्हे, न्यायालयीन लढाया, आर्थिक शोषण आणि सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक विघटन यांचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पत्नी पीडित पुरुषांनी हा प्रतिकात्मक सामाजिक उपक्रम राबवला आहे, असे सांगण्यात आले. असे आहे का ज्याप्रमाणे पुरुषांसाठी कायदे आहे त्याप्रमाणे महिलांसाठी ज्याप्रमाणे कायदे आहे त्याप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदे झाले पाहिजे. आणि वट सावित्री पौर्णिमा जशी असते, म्हणजे आपण बघतो का बऱ्याच वर्षानुवर्षे वट सावित्री पौर्णिमा साजरी केल्या जाते. त्याच्या पाठीमाग काने आख्यायिका असं सांगल्या जाते की वट सावित्री पौर्णिमा साजरी केल्याच्या नंतर तर त्या महिला त्या आपल्या पुरुषांना पुढच्या 7 जन्मापर्यंत हाच पती मिळो म्हणून 7 फेऱ्या मारते आणि पुढच्या 7 जन्मासाठी त्याला दीर्घ आयुष्य मागितले जाते. तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या बायका आहे ह्या जेवढे जे पत्नी पीडित आहे त्यांच्या बायका जातात आणि उद्या आम्ही आजच का साजरी करतो, कारण उद्या ह्या जातीन खोटं नाटं सांगतील आणि सांगतील का आम्हाला हाच पती याला दीर्घ आयुष्य मिळावं आणि 7 जन्मापर्यंत मिळावं. ह्या जन्मामध्ये आम्हाला आणि ह्या बायकांमुळे एवढा त्रास झालेला आहे का ह्या जन्मात का 7 सेकंदसुद्धा अशा बायकांसोबत आम्ही राहू शकत नाही. तर दीर्घ आयुष्य कुठं आम्ही रोज मरतो. जेवढा त्रास होता, कारण अशा त्रासामध्ये समाज ऐकत नाही आहे, पोलीस यंत्रणा ऐकत नाही, इव्हन न्याय व्यवस्थेने देखील डोळ्यावरती पट्टी जरी म्हणला असं आपण काढली तर प्युअरली झाकलेली आहे. न्याय व्यवस्था देखील पुरुषांचं ऐकून घेत नाही, पुरुषांच्या बाजूने कायदे नाही आहे. संविधानाने जर पुरुषांना अधिकार दिला तर तो फक्त कागदोपत्री ठेवला गेला, संविधानाचं कुठेही बऱ्यापैकी पालन होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून ही जर आख्यायिका अशी असेल का 7 फेरे मारल्यानंतर जर त्या पुरुष त्या बाईला म्हणजे 7 जन्मासाठी भेटत असेल आणि त्याला दीर्घ आयुष्य मिळत असेल तर आमचं असं म्हणणं आहे हे पिंपळ हा मुंजा आहे आणि ह्या मुंजाला आम्ही साकडे घालतो का अशा भांडकुदळ बायको दिल्यापेक्षा या 7 जन्म नाही 7 सेकंद सुद्धा आम्हाला यांच्यासोबत ठेवू नको. आम्हाला कायमस्वरूपी मुंजा ठेवला तरी चालन, कारण इतका असह्य त्रास आता झालेला आहे, कारण हा त्रास आम्ही सहनच करू शकत नाही. म्हणून आम्ही वर्षानुवर्ष जवळजवळ 7 वर्ष झाले या पिंपळाला साकडे घालतो. शासनाला आम्ही 7 वर्षापासून आश्रम सुरू झाल्यापासून आम्ही शासनाला सांगतो का पुरुषांवर देखील अन्याय होतो, पुरुषांचं पण ऐकून घ्या. हे संसाराचा गाडा हा 2 चाक आहे, एक चाक तुम्ही पुढे ओढू लागले आणि दुसरं जर गेलं तर पुरुष हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा देखील आहे, कुटुंबाचा देखील करता असतो. आणि असं असताना त्याला जर हातबल करून टाकलं तर हे कुठंतरी चुकीची गोष्ट आहे. म्हणून माणसाच्या बाजूने देखील कायदे व्हायला पाहिजे. शासन आमचं ऐकत नाही, कोणी आमचं ऐकत नाही, म्हणून आम्ही आता या यमराजाला आणि पिंपळ मुंजाला साकडे घालतो दरवर्षी. का हे यमराजा हे देवा आमचं तरी तो तरी ऐक आणि आम्हाला या सगळ्या जातातून मोकळं कर. म्हणून आम्ही हे दरवर्षीप्रमाणे हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि देवाला सांगण्याचा प्रयत्न करतो की देवा हे शासन आमचं ऐकत नाही, जनता आमचं ऐकत नाही, आमची न्याय व्यवस्था ऐकून ऐकत नाही आहे, तर तो तरी आमचा ऐक आणि पुरुषांसाठी देखील कायदे बनव आणि पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग बनव. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.